मंडळी नमस्कार। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय सोलापूरची फेमस आणि गरमागरम भाकरीपासून बनवली जाणारी मुटगेची रेसिपी। तर मंडळी तुम्हा सर्वांना माहितीच असेल, सोलापूरला ज्वारीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्वारीचं उत्पादन जास्त होत असल्यामुळे ही मुटगेची रेसिपी गरमागरम ज्वारीच्या भाकरीपासून बनवली जाते। तर मंडळी ही मुटगेची रेसिपी एकदम पारंपरिक पद्धतीने बनवली जाते। आणि मंडळी मी जेव्हा लहान होतो तेव्हा आजी आणि आजोबा बऱ्याच वेळेला ही रेसिपी घरी बनवायचे, त्यामुळे मी लहान असताना बऱ्याच वेळेला खाल्लेला आहे। मंडळी मुटगे ही गरमागरम भाकरीपासून बनवली जाते, त्यामुळे टेस्ट एकदम भारी लागते। आणि त्याचबरोबर यामध्ये लसूण, मिरची, जिरे, थोडीशी कोथिंबीर हे टाकल्यामुळे ना याची टेस्ट एकदम भारी लागते। मंडळी रेसिपी बनवायची एकदम सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मंडळी वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी सगळ्यात आधी खलबत्त्यामध्ये एक मसाला तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथं अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे। आता जिऱ्याला थोडंसं जाडसर असं कुटून घेतो। जिऱ्याला चांगलं जाडसर असं कुटून झाल्यानंतर आता त्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतो आणि त्याचबरोबर एक हिरवी मिरची टाकून घेतो। हिरवी मिरची जी आहे तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि आता थोडासा कोथिंबीर टाकून घेतो। आता शेवटी यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेतो। हे सगळं टाकून आता थोडंसं जाडसर याला कुटून घेतो। एकदम बारीक अशी कुटून नाही घ्यायचे, थोडंसं जाडसर ठेवायचे, म्हणजे थोडा दाणेदार असला पाहिजे मसाला। हा मसाला कुटून घेण्यासाठी तुम्ही खलबत्त्याचाच यूज करा, कारण खलबत्त्यामध्ये एकदम पारंपरिक आणि एकदम वेगळी टेस्ट येते। त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की खलबत्ताच यूज करा मसाला कुटून घेण्यासाठी। तसं तुम्ही मिक्सरमधून पण बारीक करून घेऊ शकता, पण त्यामध्ये तेवढी टेस्ट चांगली येत नाही। तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे दाणेदार असा मसाला मी कुटून घेतलेला आहे। मंडळी आपला मसाला तर इथं रेडी झालेला आहे। आता आपण भाकरी करून घेऊया। तर मंडळी भाकरी तयार करण्यासाठी सगळ्यात आधी मी एका भांड्यामध्ये 1 वाटी पाणी तापून घेतो। आता पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत पाणी तापून घेतो। तर मंडळी पाणी तापवायला गॅसवरती ठेवलेले आहे, तोपर्यंत मी इथं एका भांड्यामध्ये 1.5 ते 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। मंडळी आता मी या ज्वारीच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतो, म्हणजे चवीपुरतं टाकलं तरी चालेल। हे बघा मंडळी, मगाशी आपण पाणी तापवायला ठेवलं होतं, आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। हे उकळतं पाणी आता आपण ज्वारीच्या पिठामध्ये टाकून घेणार आहोत। तर मंडळी या गरम पाण्यामुळे ना ज्वारीच्या पिठामध्ये थोडासा चिकटपणा येतो आणि भाकरी एकदम मऊदार अशी बनते। त्यामुळे जेव्हा आपण भाकरी बनवतो तेव्हा गरम पाण्यामध्ये कणिक मळून घेतलं जातं। आता मंडळी हे गरम पाणी मी ज्वारीच्या पिठामध्ये थोडं थोडं करून टाकतो आणि चांगल्या प्रकारे कणिक मळून घेतो याचं। आता हे गरम पाणी पिठामध्ये मिक्स करत असताना थोडंसं काळजीपूर्वक मिक्स करा, कारण पाणी खूप गरम असल्यामुळे ना हाताला चटका बसण्याची शक्यता असते। मंडळी आता इथं आपण 1.5 ते 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। जर समजा तुम्हाला एक्स्ट्रा पाणी जरी लागलं तरी नॉर्मल पाणी तुम्ही थोडंसं यामध्ये वापरू शकता। आणि पाणी टाकताना थोडं थोडं टाकून चांगल्या प्रकारे कणिक आपलं मळून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे ज्वारीचं पीठ जे आहे चांगल्या प्रकारे मी एकदम मऊदार असं मळून घेतलेलं आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला पण मऊदार असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर मंडळी अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण याची भाकरी तयार करून घेणार आहोत। भाकरी थापायला मला तरी येत नाही आहे, त्यामुळे मी इथं बायकोची मदत घेणार आहे। तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपली भाकरी बनवण्याची प्रोसेस इथे चालू झालेली आहे। तर सगळ्यात आधी थोडंसं पीठ इथं घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं पाणी लावून पीठ थोडंसं मऊदार करून घेतलेलं आहे। आता कोळपाटावरती थोडंसं वाळलेलं ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यावरती भाकरी ठेवून भाकरी थापायला स्टार्ट केलेली आहे। हे बघा अशा प्रकारे भाकरी थापून घ्यायचे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम गोलाकार अशी भाकरी आपली थापून रेडी झालेली आहे। मंडळी मी जर ही भाकरी थापून घेतली असती ना, भारताचा नकाशा झाला असता। हे बघा मंडळी, भाकरीची जी जाडी आहे ती एवढी ठेवलेली आहे, म्हणजे एकदम पातळ नाही आहे, मीडियम जाडीची भाकरी करून घेतलेली आहे। तर मंडळी आपली भाकरी तापून झालेली आहे, आता तव्यावरती टाकून घेऊया
तव्यावरती आता चांगल्या प्रकारे भाकरी शेकून घेऊया। आता एका साईडनी अशा प्रकारे पाणी लावून घेऊया भाकरीला। अशा प्रकारे पाणी लावून झालं की आता 1-2 मिनिट एका साईडनी भाकरी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे। एक बाजू भाजून झाल्यानंतर मग दुसरी बाजू आपण 3 ते 4 मिनिट चांगल्या प्रकारे भाकरी भाजून घेऊया। तर मंडळी लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही भाकरी भाजून घेत असता तेव्हा एकदम कडक अशी भाकरी भाजून नाही घ्यायची, थोडंसं मऊदार अशी भाजून घ्यायची। तर मंडळी अशा प्रकारे एकदम मऊदार आणि गरमागरम आपली भाकरी भाजून झालेली आहे। तर मंडळी आता ही गरमागरम भाकरी एका ताटामध्ये ठेवून घ्यायची आणि जी मगाशी आपण चटणी कुटून घेतली होती ती चटणी त्यावरती टाकून घ्यायची। लक्षात ठेवा मंडळी, भाकरी थंड होऊ नाही द्यायची। ही जी सगळी प्रोसेस आहे, जोपर्यंत भाकरी गरम असते तोपर्यंत फटाफट करून घ्यायची आहे, जास्त वेळ लावत बसायचं नाही आहे। एकदा जर भाकरी थंड झाली की त्यानंतर त्याचा टेस्ट बिघडतं मंडळी आता यामध्ये 1 ते 2 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल टाकून झालं की एक भाकरीचा तुकडा मोडून घ्यायचा आणि त्या तुकड्याने हा सगळा मसाला तेलामध्ये चांगल्या प्रकारे आधी मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर संपूर्ण भाकरीला ही चटणी अशा पद्धतीने लावून घ्यायची मंडळी। आता ही सगळी चटणी भाकरीला लावून झाली की आता अशा प्रकारे भाकरी गोळा करायची। हे बघा, अशा प्रकारे खुस केल्यासारखी करायची आणि त्यानंतर खलबत्त्यामध्ये ठेवून त्याला चांगलं कुटून घ्यायचं। हे बघा मंडळी, आता भाकरी मी खलबत्त्यामध्ये ठेवून घेतो आणि चांगल्या प्रकारे भाकरी बारीक होईपर्यंत चांगलं कुटून घेतो। हे बघा, अशा प्रकारे कुटून घ्यायचे भाकरी खलबत्त्यामध्ये। याच्यामुळे काय होतं, जी आपण खलबत्त्यामध्ये आधी चटणी कुटून घेतली होती ती सगळी भाकरीला लागते आणि दुसरं, भाकरी एकदम चांगल्या प्रकारे बारीक होती आणि एकदम लवकर बारीक होते। आणि हेच जर काम तुम्ही हाताने करत बसलात तर खूप वेळ लागतो आणि भाकरी पण पाहिजे तसं बारीक होत नाही आणि जी टेस्ट मुटगीला यायला पाहिजे ती टेस्ट यामध्ये येत नाही। त्यामुळे खलबत्त्यामध्ये एकदम चांगलं काम होतं आपलं। त्यामुळे खलबत्त्यामध्ये ही भाकरी कुटून घ्यायची चांगल्या प्रकारे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम बारीक अशी भाकरी कुटून रेडी झालेली आहे आणि जो चटणीचा मसाला होता तो पण चांगल्या प्रकारे भाकरीमध्ये मिक्स होऊन गेलेले आहे। आणि जर भाकरी मुठीमध्ये अशा प्रकारे दाबून मुटगेला वळायचा प्रयत्न केला तर चांगल्या प्रकारे वळला जातोय। तर अशा पद्धतीने एकदम चांगल्या प्रकारे आणि बारीक अशी भाकरी कुटून घ्यायची आहे। तर मंडळी अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपली मुटगी रेडी झालेली आहे। आता आपण मुठीमध्ये अशा प्रकारे त्याला आकार करून घेणार आहोत। हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली मुटगीची रेसिपी रेडी झालेली आहे। तर मंडळी, हे मुटगी तुम्ही दही बरोबर, चटणी बरोबर, कांद्याची चटणी म्हणा, हिरवी चटणी म्हणा, या अशा चटण्याबरोबर तुम्ही सहज खाऊ शकता किंवा तसंच जरी खाल्लात तर एकदम भारी लागतं मंडळी। आणि मंडळी, जेव्हा पण तुम्ही मुटगे कराल तेव्हा गरमागरम खा, म्हणजे गरमागरम असताना त्याचा एक वेगळा टेस्ट येतो आणि एकदम मऊदार असती गरम असताना। मग काय मंडळी, बघितलीत ना रेसिपी, एकदम सोपी आहे आणि त्याचबरोबर एकदम पारंपरिक असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्यामुळे ना याला वेगळीच टेस्ट येते। तुम्ही पण जेव्हा कराल तेव्हा हे खलबत्त्यामध्ये करून घ्या। आणि मंडळी, काही जण यामध्ये फक्त लसूण, मीठ आणि थोडंसं तेल वापरतात, त्यामुळे पण याची टेस्ट एकदम लसणासारखी लागते आणि या लसणामुळे आपल्याला जे पित्ताचे विकार वगैरे जे असतात ते कमी व्हायला मदत होते। तर मंडळी, तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर मंडळी, रेसिपी आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।